नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता सुमित्राने सारंग आणि ऐश्वर्याला धक्के मारून घरातनं हाकलून दिलेलं असतं. ऐश्वर्या आणि सारंगची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते. सारंग म्हणत असतो, "ऐश्वर्या, मी तुम्हाला केव्हापासून सांगत होतो, जरा शांत राहा, शांत राहा. पण शेवटी तुम्ही नको ते करून बसलात आणि आज आपल्याला घरातून बाहेर पडावं लागलंय. आता लक्षात येतंय का तुमच्या? आता कधी आपण या घरात पुन्हा येऊ की नाही याचीच मला शाश्वती नाहीये." त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, "सारंग, अहो असं काय करताय तुम्ही? असा हट्ट आणि म्हणतात ना, एक हिंमत कशी काय हरू शकता तुम्ही? लक्षात ठेवा, रणदिवेंचं घर म्हणजेच तुमचं, म्हणजेच तुम्ही रणदिवे आणि मी रणदिवेंची सून, म्हणजे त्या घरावर आपलाही तितकाच हक्क आहे. त्यामुळे तुम्ही अजिबातही काळजी करू नका. येत्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा त्या घरामध्ये प्रवेश करणारच आहोत." इकडे आपण पाहतोय आता सुमित्राने या दोघांना धक्के मारून घरातून बाहेर काढल्यानंतर नाना म्हणत असतात, "सुमित्रा, सुमित्रा, शांत हो. तू आधीच सारंग आणि ऐश्वर्याला खूप घाणेरड्या पद्धतीने घरातून हाकलून दिलं आहेस. त्याची त्या दोघांना लाज वाटत असेल की नाही काय माहिती नाही, पण आता मात्र तू शांत हो." त्यावर सुमित्रा म्हणत असते, "हे बघा, प्लीज मला आता शांत राहायला सांगू नका, कारण माझं आधीच डोकं फिरलं आहे. एक गंमत सांगू का तुम्हाला? मी माझ्या आईला सुद्धा माफ करणार नाहीये. तिला सुद्धा कळू दे तिने किती मोठी चूक केली आहे ती." हे वाक्य ऐकल्यावर मात्र नाना म्हणत असतात, "ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्या चुकीला तर माफी नाहीच आहे, पण जरा तरी विचार कर, त्या तुझी आई आहेत, त्यांचा विचार तुला करायलाच हवाय. अगं त्या चुकल्या आहेत, त्यांना आपल्याला माफ करायलाच हवाय." त्यावर सुमित्रा म्हणत असते, "अहो, एकदा चुकली असती, दोनदा चुकली असती तर गोष्ट वेगळी आहे. ती प्रत्येक वेळेला चुका करतच राहणार आणि आपण मात्र त्या चुकावर नेहमी पांघरून घालत राहायचं, हे मात्र आता नाही चालणार." आणि अशातच आता थेट सुमित्राने, "आई, आई खाली ये, आत्ताच्या आत्ता," असं जोरजोरात म्हटल्यानंतर वरती असणाऱ्या सुमित्राच्या आईला म्हणजेच आजीला एकच धक्का बसलेला असतो. ती स्वतःशी बोलत असते, "आता नंबर माझा आहे की काय? ती ऐश्वर्या आणि सारंग तर आता घरातून हद्दपार झाले आहेत. त्यांच्या मागोमाग बहुतेक ही सुमित्रा मला देखील घरातून बाहेर काढणार. या वयात कुठे जाऊ मी? काय करू मी? देवा, देवा, कुछ काहीतरी आयडिया दे." त्यावर मात्र आता सुमित्रा जोरजोरात ओरडत असते, "आई, तुला ऐकायला येत नाही का? आत्ताच्या आत्ता खाली ये, नाहीतर मला वरती यायला भाग पाडू नको." त्यावर लगेचच आता सुमित्राच्या आईने म्हणजेच आजीने लगेचच खाली यायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेला तिथे आता ऋषिकेश, जानकी आणि घरातले सगळेच जमा झालेले असतात. आणि अशातच आता ऋषिकेश म्हणत असतो, "काय ग आई, आजीला एवढ्या मोठमोठ्यात आवाज का देतेस?" त्यावर मात्र आता सुमित्रा म्हणत असते, "ऋषिकेश, माझी आई असली म्हणून काय झालं? प्रत्येक वेळेला आपण तिला माफ करत आलोय. ऐश्वर्या आणि सारंगला नेहमी पाठीशी घालणाऱ्या माझ्या आईला मात्र आपल्या घरात आता अजिबात जागा नाहीये." त्यावर मात्र आता थेट जानकी म्हणत असते, "आई, काय करणार आहात तुम्ही आजीबरोबर? त्यांनाही घराबाहेर काढणार की काय? त्यांनाही तुरुंगात पाठवणार की काय? पोलिसात देणार की काय?" त्यावर मात्र आजी म्हणत असते, "सुमित्रा, अगं थोडी तरी लाज बाळग. या वयात तू मला पोलिसात देणार आहेस?" त्यावर मात्र आता सुमित्रा म्हणत असते, "आई, मला कळतंय या वयात तुला पोलिसात नाही दिलं पाहिजे, पण तुला योग्य योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे." आणि अशातच आपण पाहतोय आता योग्य ती शिक्षा म्हणजे काय असं लगेचच मागे उभं राहून सौमित्राने विचारल्यावर लगेचच आता सुमित्रा म्हणत असते, "मी उद्याच्याच गाडीचं तिकीट काढून आईच्या हातात देत आहे. आईने आता गावी जावं आणि तिथेच राहावं. तिचा आपल्याशी फारसा संबंध न आलेलाच बरा." हे वाक्य ऐकल्यावर मात्र आजी म्हणत असते, "सुमित्रा, आता तू या वयामध्ये मला घरातून बाहेर काढणार आहेस का?" त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट जानकी म्हणत असते, "आजी, मीही तुम्हाला याआधी कित्येकदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही कधीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तर प्रत्येक वेळेला या घराच्या विरोधात, या घरातील माणसांच्या विरोधात कट कारस्थान मात्र करत राहिलात. आता याला मात्र माझ्या हातात कोणतंच काही नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने काय ते बघा." आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता शेवटी सुमित्राला कळून चुकलेलं असतं, आपल्याला हिला घरातून बाहेर काढलं पाहिजे. आणि लगेचच सुमित्राने
ऋषिकेशला स्पष्ट म्हटलेलं असतं, ऋषिकेश आईचं तिकीट आईच्या हातात द्यायची व्यवस्था कर. आणि लगेचच आता सुमित्रा आपल्या बेडरूम मध्ये निघून जाते. इकडे आपण पाहतोय फायनली बराच वेळ झालेला असतो, पण अजूनही ऐश्वर्या आणि सारंगला कुणीच कॉन्टॅक्ट केलेलं नसतं. त्यामुळे ऐश्वर्या म्हणत असते, पहा सारंग पहा, पाहिलंत ना, आईने आपल्याला घरातून बाहेर काढलं, पण तुमच्या भावा बहिणीला काय वाटतं का? त्याने तुम्हाला साधं विचारलंही नाही की सारंग्या जेवलास की नाही, कुठे असशील तू? म्हणजे त्यांना मात्र तुमची काडी मात्र काळजी नाहीये आणि तुम्ही मात्र त्यांचा विचार करत असता. अहो ह्यालाच म्हणतात का भाऊबंदकी, जरा तरी विचार करा. त्यावर सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या जाऊ दे हो, घरात काय वातावरण असेल आपल्याला काय माहिती, तुम्हाला तर माहिती आपल्या घरामध्ये नेहमी काही ना काही रामायण घडतच असतं. असंच एखादं रामायण घडत असेल तर त्या नादामध्ये सगळे विसरले असतील. त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणत असते, आता कसलं रामायण? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुमित्राच्या मागोमाग ऐश्वर्याच्या कान भरणारी आजी ती आलेली असते. ती म्हणत असते, चल सुमित्रा निघते मी, कारण तू काय आता मला घरात ठेवणार नाहीयेस. आणि लगेचच आता ती घराबाहेर पडलेली असते तिकीट घेऊन. त्यावर लगेचच आता अर्ध्या वाटावर ऐश्वर्या आणि सारंग त्या आजीला भेटतात. त्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, आजी तुम्ही देखील घराबाहेर? त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, हो ना, बघ तुझ्यामुळे माझी काय अवस्था झाली आहे, नको त्या परिस्थितीत तुला साथ दिली आणि शेवटी तुझ्यामुळे मला घराबाहेर पडावं लागलं. बघ आज काय अवस्था करून घेतली मी माझी स्वतःची. त्यावर लगेचच आता सारंग म्हणत असतो, आजी प्रत्येक वेळेला माझ्या बायकोला तूच आयडिया देत होतीस, असं कर तसं कर, आणि शेवटी आज तुझ्या आधी ती घराबाहेर पडलीये, तू तर नंतर पडलीस ग. आणि अशातच आता आजी म्हणत असते, मी काय रस्त्यावर राहणार नाहीये, माझी सोय सुमित्राने आधीच करून ठेवली आहे, मी चालली माझ्या गावी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट ऐश्वर्या म्हणत असते, पाहिलं सारंग पाहिलं, म्हणजे फक्त आपल्या दोघांनाच या घरातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात आलं आहे आणि आपली सोय काय, आपल्या कशाच प्रकारचा विचार केला गेला नाहीये. आईंचा मात्र विचार या तुमच्या आईंनी चांगलाच केला आहे. आणि अशातच आपण पाहतोय सारंग म्हणत असतो, हे बघा ऐश्वर्या काळजी करू नका, मला फक्त एकच माहिती आहे, शेवटी आपल्याला आपलंच बघावं लागणार आहे. आणि अशातच ऐश्वर्या म्हणत असते, नाही सारंग, मी कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाहीये, मी जानकी अवंतिका या दोघींना सोडणार नाहीये. त्या दोघी आता हसत असतील, एकमेकांना बघून बोलत असतील की शहाणपणा करणारी ती ऐश्वर्या मात्र आता कायमस्वरूपी घरात आहे. आणि अशातच आता थेट ऐश्वर्याला सारंग म्हणत असतो, नको तो विचार करू नका, तुमच्या विरोधात कोणच नाहीये, फक्त तुम्हीच सगळ्याचं वाईट विचार करता. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.